सुपारी प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर कारवाई केली नाही तर महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दादा, मुंडे आणि फडणवीसांमध्ये भेट। सुपारी प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस अजितदादांचे पाय धरले। घातपाताची सुपारी दिली तरी मुंडेंना चौकशीसाठी बोलावलं जात नाही, जरांगेंचा आरोप। मी माझ्या मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण। शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। शिंदेंचे आमदार आमचेच, मग त्यांना भाजपत घेण्यात अर्थ काय? शिंदेंच्या शिवसेनेमधील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबतच्या दाव्यांवर फडणवीसांचा पलटवार। महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही, विरोधी पक्षातील एकाकडेही स्वतंत्रपणे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे पद रिक्त। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अज्ञानी, विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही, भास्कर जाधव संतापले। आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं उत्तर। विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांचं भाष्य। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद गमवा, शिंदेंचा विरोधकांना टोला। विधानभवन परिसरात निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची भेट, चव्हाणांना सविस्तर भेटणार, आमच्यामध्ये कधी वाद नव्हता, निलेश राणेंची प्रतिक्रिया। आमदार भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईकांची विधानभवन परिसरात भेट, भेटीचा आणि ऑपरेशन टायगरचा काही संबंध नाही, सरनाईकांची माहिती। राज्याची आर्थिक पातळीवर ओढाताण, लवकरच गाडी रुळावर आणण्यासाठी अर्थ खातं प्रयत्नशील, उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सयाजी शिंदे राज ठाकरेंची भेट, तपोवनातील झाडं वाचवण्याबाबत चर्चा, सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। तपोवनातील मोठी झाडं तोडणार नाही, कुणीही राजकारण करू नये, तपोवनातील वृक्षतोडीवरून होणाऱ्या टीकांवर गिरीश महाजन यांचं उत्तर। गोगावलेंना रायगडचा पालकमंत्री करावं, आम्ही बंड केल्यामुळे सत्ता आली, भाजपला याची जाणीव राहिली नाही, रायगड पालकमंत्री पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंचा दावा। शिंदेंची शिवसेना बीएमसी मध्ये 90 ते 100 जागांसाठी आग्रही, लवकरच प्रस्ताव ठेवणार, सूत्रांची माहिती। तर बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश सुर्वे, मुर्जी पटेल आणि दिलीप मामा लांडेंवर विशेष जबाबदारी। एमपीएससीने 21 डिसेंबरची संयुक्त परीक्षा पुढे ढकलली, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमुळे निर्णय, 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला परीक्षा होणार। उच्च जातीचं नाव काय? 8वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रश्नामुळे खळबळ, शिक्षकांकडून संताप व्यक्त, कारवाईची मागणी, संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवला। एअरलाईन चालवणं आमचं काम नाही, इंडिगो एअरलाइन्सचं प्रकरण सरकारने सांभाळावं, केंद्राने कारवाई करावी, सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण।